परिसरातील राजीव नगर झोपडपट्टीत अवैधरित्या गायींची कत्तल करून गोमांस विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आलाय। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद तसेच 50 ते 60 गोरक्षकांनी या ठिकाणी छापा टाकत अवैध कत्तलखाना आणि विक्री केंद्र उघड केलं। या कारवाई दरम्यान सुमारे 900 ते 950 किलो गोमांस, 2 दुचाकी, 1 चारचाकी वाहन आणि इतर साहित्य जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। घटनेची माहिती मिळताच महापौर हिमगौरी आडके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यांच्या आदेशानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं पंचनामा करून 4 ठिकाणी सुरू असलेले कत्तलखाने आणि पत्र्याची शेड जमीनदोस्त केली। यावेळी गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तसेच स्थानिक नगरसेवकही उपस्थित होते। या प्रकरणी कत्तलखाना चालवणाऱ्यांविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित फरार झालेत। पुढील तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।